एकटंच हसत होतं. मित्र आला आणि मित्राने विचारलं म्हण काय वय कोण हसत. ते म्हणलं कोण नाही व म्या कंडक्टरला फसिलं. रामकृष्ण हरी. नवनवीन सांप्रदायिक कीर्तन, चाली, भजन, प्रवचन, कथा आणि सर्व सांप्रदायिक कार्यक्रम बघण्यासाठी आत्ताच आपल्या वारकरी संप्रदाय या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नवीन कार्यक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती. नवे नवे याती कुळाचा धर्माचा भेदाभेद करत नाही. धर्माचा म्हणजे सध्या चालू असलेल्या धर्मांचा नाही बरं का. हा धर्म वेगळा आहे. अथ को धर्म हा किंवा असते लक्षण मेदी चेदुच्चदे यागादिरेव धर्म हा किंवा प्रयोजन पदार्थ किंवा प्रयोजन पदार्थ माहिती नाही. सध्या चाललेल्या धर्मांबद्दल नाही. संत पुरुष की स्त्री पाहत नाहीत. भगवंताने बघितलं नाही. ज्ञानाचा पहिला उपदेश जर कुणाला दिला गेला असेल, पार्वती शक्ती स्त्री आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा लाधले सहज असते. त्यांना तर सहज मिळालं. पण पहिला उपदेश शक्ती स्वरूपाला आहे. म्हणून काल्याच्या दिवशी बाईचं कीर्तन असावं का, हनुमान जयंतीला कीर्तन बाईचं ठेवावं का, हा प्रश्न उमटत. पहिला उपदेशच एका स्त्री तत्वाला आहे. नवे नवे पण होतंय असं. या सगळ्या गडबडीमध्ये द्वेषांमध्ये नेमकं काय हवंय ते लक्षात येत नाही. अनावश्यक गोष्टींच्या मागे इतकं धावणं झालंय. आम्हाला आजचा रंग कुठला आहे हे कदाचित माहिती असेल, पण आजची देवी कुठली आहे हे किती जणांना ठाऊक आहे. शैलपुत्री ब्रह्मचारिणी स्कंदमाता कुष्मांडा चंद्रघंटा कात्यायनी कालरात्री महागौरी सिद्धिदात्री नवविधा रूप आहेत. बरं, त्यांना नैवेद्य कुठला अर्पण केला जावा. पहिल्या दिवसापासून मध असेल, साखर असेल, तूप असेल, नारळ असेल, फुलवरा असेल, किती माहिती आहे आम्हाला. अनेक गोष्टी आहेत. घट हलवताना 12च्या आत अरे बाबा हलवू नये, कुणी सांगावं त्याला. घट बसवताना संध्याकाळच होऊ द्यावी, कुणी सांगावं. शास्त्र परंपरा महान आहे, पण डोक्यात बाकीच्या गोष्टी एवढ्या झाल्यात. धावतोय, नुसतं धावतोय. बसलेली सगळी माणसं, सुखाची साधनं तुमच्याकडे खूप आहे, आम्हाला सुख नकोय, आपल्याला शांतता पाहिजे. माझ्याच बाबतीत कहून झालं. आम्ही आता लोकांचं लय केलं. माणसं तितकी प्रवृत्ती झाली आहे, इतके विचार डोक्यात, इतके बरं जातच नाही. नदीच्या काठावरती 2 तरुण संन्याशी आले आणि तरुणींना आल्यानंतर हात जोडले, विनंती केली की महाराज मला जरा पलीकडे जावयाचं आहे, मला मदत करता का. एक तरुण संन्याशी म्हणाला, बाई ग आम्हाला जमणार नाही, आम्ही संन्याशी आहोत, स्त्री स्पर्श आम्हाला चालत नाही. दुसरा तरुण संन्याशी म्हणाला, ताई ठीक आहे, पलीकडे जायचंय ना, मी घेऊन चलतो. त्यानं तिला खांद्यावरती घेतली आणि काठावरती पोहोचवली. पण दुसरा मात्र बोल लावायला लागला, अरे तुला कळतं का, तुला अक्कल आहे का, तुला समजतं का. गुरुजींना कळालं तर ते किती रागावतील. बोल लावत 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 संस्थेपर्यंत आला. गुरुजी आले, पाठाला बसले, पाठाला सुरुवात करणार. इतक्यात शिष्य उभा राहिला. गुरुजी मला काही सांगावयाचे आहे. गुरुजी म्हणाले सांग. हा म्हणाला, आम्ही दोघे गुरुबंधू स्नानाकरता नदीवर गेलो असता एक तरुणी आली. तिने विनंती केली, महाराज मला पलीकडे पोहोचवा. मी नाही म्हणालो, पण ह्या माझ्या गुरुबंधूनं तिला खांद्यावरती घेतली आणि काठावरती पोहोचवली. गुरुजी म्हणाले इतकंच आणि इतकंच. बरं ठीक आहे. त्या तरुणीने विनंती केली, यानं तिला खांद्यावरती घेतली आणि काठावरती पोहोचवली. यानं तिला खांद्यावरती घेतली आणि काठावरती पोहोचवली. यानं काठावरतीच पोहोचवली, पण तुरला का डोक्यात ठेवली आणि मायापाशी आणून सोडली. अरे त्यानं काठावरतीच सोडली, पण तू तिथूनही घेतली, डोक्यात ठेवली आणि मायापाशी आणून सोडली ना राजा. काय एखादी गोष्ट सतत धरून राहायची. सोडा कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाच. कर्म केलं विचार करू नका, जे होईल ते होईल. जो होगा सो देखा जाएगा. आपण आपल्या कर्मात योग्य होत ना, काय विचार करायचा. आता काय होतं बरं का, कधी कधी लय बी सांगायला गेलं ना, माझ्या मुखाचं नाही, आदरणीय हरिभक्तीपरायण चैतन्यजी महाराज देगलूरकर एके ठिकाणी फार गोड मांडतात. लोकांना फक्त सांगा, तुमची तळमळ कळू द्या, पण फार मागे लागू नका. स्वतंत्रता हा प्रत्येक जीवाचा गुणधर्म आहे. लोकांना आवडत नाही मग, आणि आम्हाला कळत नाही का. आणि यांच्यापेक्षा जास्त पावसाळे आम्ही पाहिले असतील,
पण आता आम्ही असे माणसं आहे, आम्ही उन्हाळ्यात पावसाळी पाहून आलोय बा. पूर्वी ते कर्नाटक भागात कीर्तनाला जाणं व्हायचं, त्या लोकांची भाषा उमगायची नाही. तिकडे गेलं ती लोक विचारायची कन्नड भाषेत, ताय ಒಟ್ಟ माडेन नाव नका आदल करा. ते उमगत नसायचं पहिलं. आता जरा सवय झाली. बेळगाव, अप्पाची वाडी, चिक्कोडी तिकडे जरा जास्त जण असते, कोल्हापुराच्या पुढे कर्नाटकात भागात. आता गेलं का आम्हीच आधी विचारतो, आई अण्णा माडी न उठा. हा ते तिकडे. पुढे निघालात कोल्हापूर. कोल्हापूरला आलं, भाषेचा लहेजा पुन्हा बदलतो. काय महाराज कवालताव, कसा हायसा, उभा काऊन ठाकलात, जाताय का, शिस्तात जावा. ते तिकडं. तिकडनं तसंच पुढे निघा. श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्ट आदमापूर. बाळूमामांचं सांगणं आहे, करशिला सेवा तर खाशिला म्यावा. जो म्हणेल हाय त्याला म्या हाय, आणि जो म्हणेल नाही त्याला म्या नाही. आदमापुरसनी नाही आता वालोकड्या तर येऊ नका, पण मया मेंढी माऊलीच्या पालखी तळावर येशीला आणि सेवा करशीला तर उभ्या जलंभर काय कमी पडायचं नाही. मामा म्हणतात. पुढे निघालात सातारा, सांगली, सोलापूर, पंढरपूर. फार नाही, जरसक यंगराट. आबाय लगा काय म्हणतो, चालतंय की लगा, बोलतंय की. ते तिकडे. तसंच पुढे निघालात हायवेने पुढे आलात. कापूरहोळापासून पुढे पुणे. तिकडे कसले उणे, सगळे तर कसे मग व्याकरण असे शोध. काय महाराज केव्हा आलात, कसे आहात, चहा घेणार का. म्हणजे घेतलाच पाहिजे असं काही नाही. पद्धत आपल्याकडे रूढ झाली जरा. पुढे गेलो तसंच पुढं आलं आपल्याकडे गारगा बोटा आळे फाटा आपलं संगमनेर अकोले हा पट्टा. आम्ही पूर्ण नगरी माणसं नाहीच आता, आपणच म्हणायला हरकत नाही. पहाडी आपण जरा पहाडी. काल आला म्हणजे बाहेरचा एखादा आला त्याला सांगावं लागतंय, बाबा आम्ही भांडत नाही, आम्ही नॉर्मल बोलतोय. का म्हणून आला, कुण का गेला, गेला तर गेला. हे आपलंय. समोरच्याला वाटतंय भांडत आहेत, आपण भांडत नसतो, आपण नॉर्मल बोलतोय. असंच सरळ आपल्याकडनं नाशिक स्मार्ट सिटी काय विषय नाही, मुंबईकडे जायचं काम नाही. पण हिंदी मराठी सगळं एक होतं. मग मैं पाणी भरणे को गया था पर मेरे को पाणी मिळा नाही तर मग आगरी, कोकणी, मालवणी. तुका सांगतो वांगडा राहूचा, जळतात मेले नाही सो करून टाकीन. हाता येशीला तो घोवाक सांगून पापलेट करताल. घोवाक म्हणजे नवरा. तसंच हायवेने पुढे गेलात. जळगाव. धुळ्याला गेलात मग जळगाव, ऐराणी, वराडी, कर्जो, खाजो, पाजो. इथली मकडू नको, मोजकी नाही, पुरी ऐराणी येत अशी मले. सोनार ना दिटी लोहार नाही, एकच पिटी. मग तिकडे तसंच खाली गेलं खानदेशात. कीर्तनाच्या आधी चहा घ्यायची सवय. आधी मावशींना म्हटलं, मावशी चहा. त्या म्हणाल्या मांडते. मला कुठं, आपल्याकडे चहा ठेवतात ना. त्या म्हणाल्या मांडते. मला मांडा. मी मागं किचनमध्ये. त्या मला म्हणतात, बाय आगे बशिले तो हे टोंगळ दुखते. 2 मिनिटं विचार केला. बशी संदर्भाला म्हटलं, बशी का बशी. ती मला म्हणती, पोट्टी भायतडाच घे, आगे तसली बशी नाही, तू खालती बशी घे, झांबले ते गुडघे दुखते. तिला म्हणलं सगळं कर पण शिव्या देऊ नको. त्या झांबल्याचा आणि ह्यामल्याचा अर्थ हा अजून मला कळाला नाही बा. तसलंच पुढे गेलो. वरी नांदेड, अंबाजोगाई, लातूर, यायलोय जायलोय करायलोय. बीड पट्ट्यात आलात मग बाप्पा आधी इंगळे. मग सगळे वैकुंठवासी आदरणीय इंगळे बाबांचे विनोद अगदी सहज असायचे. अगदी चालता म्हण का झालं, माय एक जण एसटीत बसलं, कंडक्टराकडनं तिकीट काढलं, पण ती एसटीत नाही गेलं, ती उतारलं, एसटी निघून गेली. एकटंच असत होतं. मित्र आला आणि मित्रानं विचारलं, म्हण काय वय कोण असत. ते म्हणलं कोण नाही व, म्या कंडक्टरला फसिलं. हे म्हणतात नादर कस काय र फसिलं. हे म्हणतात तिकीट तर काढलं र, पण मी गेलोच नाही. तसे तिकीट तुम्ही आम्ही काढलेत. पैसे नेणाऱ्याचं नुकसान नाही झालं, जो मागे राहून गेला नुकसान त्याचं झालं. तसं तिकीट तुम्ही आम्ही काढलेत, नुकसान होणार. इथं बोलणाऱ्याच्या बाच काही बी जायचं नाही.
पण ऐकणाऱ्याचं मात्र खूप काही जाईल जर अवधान नसेल. हे नाही समजलं उद्या पुन्हा कुणीतरी येईल, बोलून जाईल, सांगून जाईल. खरं सांगू, आमच्यासारख्यांना 10 ग्रंथ वाचावे लागतात तेव्हा जाऊन काही गोष्टी मांडता येतात. पण तुम्ही श्रेष्ठ आहे, तुम्हाला निवडक ऐकायला मिळतंय. जे कामाचं आहे, जे गरजेचं आहे ते प्राप्त होत आहे. नका अडकू. आसक्ती माणसाला धरून ठेवत आहे. अरे जगताना जगायचं असं का हित सगळं माझंच आहे, जगताना जगायचं असं का हित सगळं माझंच आहे, आणि मरताना मरायचं निघायचं असं का हित माझं काही नाहीच आहे. आनाची कोठोनिया साची रे कवन्या ठाया, आनाची कोठोनिया साची कवन्या ठाया, घरदार तुझे नाही अवघी लटकीच माया, घरदार तुझे नाही अवघी लटकीच माया. सावध होई बाबा, सावध होई बाबा, लागल बाबा. सावध व्हा, काळ पाठीशी लागलाय. मग आता महाराज एवढं कठीण आहे, मग आता कसं काय करा? काहीच करू नका, सरळ संतांना शरण जा. संत करतील काय? कुठलाही भेदाभेद न करता, अगदी खल दुष्ट जरी असला तरी संत दया प्रवृत्तीनं त्याचा स्वीकार करतात. अभंगाचा 3 चरण. दया अंतरा दया अंतरात वसे, दया अंतरात वसे, दया अंतरात वसे, दया अंतरात वसे, ओ दया अंतरात वसे, तुझे पणा तेथे नसे, तुझे पणा तेथे नसे, अपनारी के करे, अपनारी के करे. दया अंतरात वसे, दुजे पण तेथे नसे. नवे नवे दयेनं परिपूर्ण संत सगळ्यांचाच स्वीकार करतात. मग कोणी भोळ्या भावनेनं करा, कोणी ज्ञानानं करा, कोणी भक्तीनं करा, जमल तसं करा, पण सगळ्यांनी मिळून नामस्मरण करा. दोन्ही हातानं टाळी आणि मुखानं चिंतन. विठोबा रघुमाये एक साथ, सगळे हात वर एक साथ, विठोबा मुखाने चिंतन